नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. अविनाश बिनीवाले नावाचे एक लेखक आहेत आणि या लेखकांनी मराठी भाषेचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. आपल्याकडे वर्णमालेतले शब्द काय गरज आहे, रिपीट शब्द व्हायला लागलेत म्हणून शब्द म्हणजे वर्णाक्षरच गाळली जातात. आता ह्या सगळ्या विषयावरती जगभर काय होतं आहे, जगभर भाषांच्या विषयामध्ये काय होतं, आपल्याकडच्या वेगवेगळ्या भाषा आहेत तिथं काय होतं आणि मराठीचं काय होतं आहे. आपण मराठीवरचं प्रेम व्यक्त करतो खरं, पण मूळ मराठीचं होतं आहे काय याविषयी अतिशय चिंताजनक पोस्ट त्यांनी टाकली आहे. ती आपल्या दर्शकांसाठी मी वाचून दाखवतो. आपल्या वर्णमालेतलं श म्हणजे षटकोणातलं श हे अक्षर अलीकडे अनेकांना खूप त्रास द्यायला लागला आहे. नागरी लिपीच्या वर्णमालेतून रू म्हणजे ऋषीचं रू 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 ल य च याबरोबरच श हे अक्षर वगळण्याचे प्रयत्न चाललेले दिसतात. मराठीतल्या काही प्रकाशकांनी छापलेल्या मुलासाठीच्या अंकलिपीतून य हे दोन अक्षर य आणि अ ही दोन अक्षरं अनावश्यक ठरवून गाळून टाकली आहेत. हा चुकीचा पायंडा आणि श हा एक स्वतंत्र ध्वनी आहे, उच्चार आहे. मूर्धन्य स्थानचा हा संघर्षी उच्चार ध्वनी रिट्रोफ्लेक्स फ्रिकेटिव्ह हे आहे आणि हे झाले त्याचे वर्णन. थोडक्यात सांगायचे तर हा ध्वनी ट ठ ड ढ ण आणि ळ यांच्या पट्टीतला ध्वनी म्हणजे उच्चार आहे. तसा र हाही मूळचा तिथलाच म्हणजे मूर्धन्य ध्वनी आहे. एक उच्चार बरोबर एक अक्षर आणि एक अक्षर बरोबर एक ध्वनी या ब्राह्मीतल्या आणि नागरी लिपीतल्या मूळ नियमानुसार श हे अक्षर ब्राह्मीत अगदी सुरुवातीपासून अस्तित्वात आले. नंतरच्या काळात ब्राह्मीची ग्रंथलिपी शारदा, मल्याळम, तेलुगू, कन्नड, बंगाली, उडिया आदी अनेक प्रादेशिक वळणे तयार झाली. भारतातल्या या सर्व प्रादेशिक लिप्यांमध्ये ब्राह्मी नागरीतले सर्व अक्षरे समाविष्ट झालेली होती. अगदी अलीकडे सुलभीकरणाच्या आणि उच्चारानुसारी लेखनाच्या नावाखाली नागरी लिपीतली बरीच अक्षरे गाळली जात आहेत. याबाबत उत्साही लोक म्हणतात की सर्वसामान्य माणसे या अक्षराचे उच्चार वेगळे करत नाहीत म्हणून ही अक्षरेच लिपीतून बाद करावीत. श शामृगाचं आणि श षटकोनाचं यांचा उच्चार एकच प्रकारे केला जात असेल तर श षटकोनाचा हवाच कशाला. रू ऱ्हस्वनी रू दीर्घ असताना मग ऋषीचं रू आणि रू कशाला हवेत. हा युक्तिवाद तर्कदुष्ट असला तरी घातक आहे. याच तर्कानुसार सर्वसामान्य लोक साही सक्क 47 म्हणतात म्हणून गणितात ते ग्राह्य मानायचे की सर्वसामान्यांचे पाढे सुधारायचे असा प्रश्न विचारता येतो. अर्थात पाढे सुधारायचे हे प्रश्नावरील उत्तर आहे. त्याचप्रमाणे लिपीबाबतही प्रबोधन करणे हेच उत्तर असू शकतं. रू रू लू य व श हे उच्चार आपल्या भाषा बांधवांना नीटपणे शिकवायचे, अक्षरे गाळायची नाहीत. मध्यंतरी कटकचा एक पत्रकार भेटला होता. तो म्हणाला की हल्ली आम्ही उडिया लिपीतला ऋषी या शब्दातला रू बाद केला आहे. मग तुम्ही ऋषी शब्द कसा लिहिता, मी त्याला विचारले. हल्ली आम्ही उडिया भाषेत ऋषी हा शब्द वापरतच नाही, मुनी वापरतो. पत्रकार विजयी मुद्रेने उत्तरला. अच्छा, मी म्हटलं पण ऋषी कपूरबाबत बातमी द्यायची झाली तर तुम्ही काय करणार, ऋषी कपूरला मुनी कपूर म्हणणार का, मी विचारले. पत्रकार विचारात पडला. आपण एक एक करत अक्षरेच बाद केली तर अर्थाचा घोटाळा होईल, मूळ शब्दांशी असलेले नाते लुप्त होईल, लेखनात अराजकता माजेल. हिंदी, बंगाली, तमिळ, कन्नड अशा सुप्रतिष्ठित भाषिकांनी आपल्या लिप्यांबाबत असे आततायी निर्णय घेतलेले नाहीत, शब्द गाळले नाहीत की अक्षरे बाद केली नाहीत. आपण असा आत्मघात करू नये. जगातल्या भाषांचा आणि लिप्यांचा इतिहास पाहिला तर अशा तऱ्हेचे जे शब्द येतात ना त्या शब्दांमध्ये असे बदल केले गेलेले नाहीत. म्हणजे बघा, उर्दू आहे, फारसी आहे, इंग्रजी आहे, फ्रेंच आहे, जर्मन आहे, अशा भाषिकांना तेव्हा असे प्रश्न आले नव्हते असं नाही, पण त्यांनी अक्षरे गाळली नाहीत. अक्षरे आहेत अशी त्यांनी ती ठेवलेली आहेत. अक्षरांमध्ये अशा पद्धतीचा घोळ केला गेलेला नाही आहे.
कोणाला काय अडचणी आल्या, त्या कशा सोडवल्या, ह्याचा विचार मराठी भाषिकांनी अभ्यास केला पाहिजे ना. दुसरा मुद्दा आहे तो ळचा. बहुतेक मराठी भाषिकांचा समज असा आहे की ळ हा ध्वनी फक्त मराठीत आहे. ळ अक्षर असलेली मराठी जगातली एकमेव भाषा आहे असे सांगणारी भेटत असतात. संस्कृतात ळ अक्षर नाही खरे आहे, पण अभिजात संस्कृतहूनही जुन्या असलेल्या ऋग्वेदाच्या वैदिक भाषेत ळ आहे. ऋग्वेदाची सुरुवातच अग्निमिळे पुरोहितम अशी आहे. ऋग्वेद काळातला ळ यजुर्वेदात ड होतो. मराठीच्या विदर्भ बोलीतही ळचा ड होतो. इतर 3 वैदिक भाषांमध्ये यजुर्वेदीय, अथर्ववेदीय आणि सामवेदीय आणि अभिजात संस्कृतात ळ ध्वनी नसला तरी प्राकृतनी बऱ्याच आधुनिक भाषांमध्येही तो आहे. खुद्द भारतातच मराठीखेरीज गुजराती, राजस्थानी, पंजाबी, हरियाणवी, उडिया, कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम या भाषांमध्ये ळ ध्वनी आहे. तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये ळचे स्पर्श आणि घर्ष असे दोन्ही प्रकार आहे. युरोपातल्या भाषांमध्ये ळ नसला तरी आशियातल्या इतर अनेक भाषांमध्ये ळ ध्वनी प्रचुरतेने आढळतो. चीनमध्ये चिनी परिवारातल्या 7 प्रमुख भाषा आहेत. चीनमध्ये तिबेटी, उग्युर अशा अनेक भाषा तिकडे आहेत आणि या भाषामध्ये चिनी परिवारातल्या मुख्य भाषा अशा मंदारिन, युवे, शियांग, मिन, गान, हो, हाका. विशेष म्हणजे या 7ही भाषामध्ये ळ हा ध्वनी येतो. ळ हा ध्वनी जगातल्या कोणत्याही भाषेत शब्दाच्या सुरुवातीला येत नाही. हे त्याचे जागतिक वेगळेपण आहे. ळ ध्वनी असलेल्या या भाषा बोलणाऱ्यांची संख्या चीनमध्ये 120 कोटीहून अधिक आहे. भारतात ळ असलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे 50 कोटी आहे. काही अभ्यासकांचा दावा असतो की ळ सह सारे मूर्धन्य ध्वनी द्रविडी भाषामध्ये येतात, पण ळचा हा विस्तार पाहता तो मुद्दाही गळून पडतो. मूर्धन्य ध्वनी ही काही तथाकथित द्रविडी भाषांची मक्तेदारी नाही आहे. आता बघा, होतंय असं की अमेरिकेतल्या पैरवागेतल्या ग्वाराणी भाषेतही खणखणीत य आणि ण हे दंतमूलीय ध्वनी वापरत आहेत. श आणि ळ या अक्षराच्या निमित्ताने आपण आपल्या भाषाकडे कसे पाहतो याचा विचार करायला हवा. आपल्या भाषेचा उत्कर्ष आपल्याच हाती असून तिचा अधिकाधिक वापर होणे गरजेचं आहे. आपल्या बोली महत्त्वाच्या आहेतच. भाषा आणि संस्कृती यांचे थेट नाते असल्याने बोलीभाषा टिकवणे गरजेचे आहे. मात्र बोलीभाषांचे संवर्धन म्हणजे प्रमाण भाषेला विरोध असे नाही. त्यामुळेच प्रमाण उच्चारांचे शिक्षण किंवा प्रशिक्षण सर्व शिक्षकांना देऊन ते विद्यार्थ्यापर्यंत झिरपेल यासाठी व्यापक प्रयत्न हवेत. सर्वच भाषाप्रेमींनी या कामात मदत करावी. हे काम फार अवघड नाही, पण ते आपोआप होणारे नाही. आपण सर्वांनी ते प्रामाणिकपणे नित्यनेमाने करायला पाहिजे. मराठीचा उत्कर्ष म्हणजे मराठी भाषिकांचा उत्कर्ष म्हणजे आपलास. अविनाश बिनीवाले हे लेखक भाषाशास्त्राचे अभ्यासक आहेत. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.